श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 7वा 14 ब्रह्मांचा. समास 4 विमल ब्रह्म निरूपण. श्रीराम ब्रह्मन भाहून निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाळ, मर्यादे वेगळे श्रीराम. श्री समर्थ सांगतात की ब्रह्म हे नभाहूनही निर्मळ आहे, तसेच पोकळही आहे. त्याला रूप नाही आणि ते अमर्याद असे विशाल आहे. 21 स्वर्गे सप्त पाताळ, मिळून एक ब्रह्मगोळ, ऐसी अनंत ते निर्मळ, व्यापून असे श्रीराम. 21 स्वर्ग आणि सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोल होतो असं म्हणतात. अशा अनंत ब्रह्मांडांना त्या निर्मळ ब्रह्माने व्यापून टाकले आहे. अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडा वरुते, तेणे विण स्थळरिते, अणुमात्र नाही श्रीराम. अनंत ब्रह्मांडांच्या खाली आणि अनंत ब्रह्मांडांच्या वरही ते ब्रह्म व्यापून आहे. त्याच्याशिवाय अणुमात्र जागा रिकामी नाही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी, ऐसी वदे लोकवाणी, तेणे विनरिता प्राणी, एकही नाही श्रीराम. लोक म्हणतात जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र ब्रह्म व्यापून आहे. त्याच्याशिवाय एकही प्राणी रीता नाही. सर्वांना ब्रह्माने अंतर्बाह्य व्यापलेले आहे. जळचरास जैसे जळ, बाह्याभ्यंतरी निखळ, तैसे ब्रह्म ते केवळ, जीव मात्रासी श्रीराम. जलचरांना जसे अंतर्बाह्य जलच असते, त्याप्रमाणे निखळ ब्रह्माने जीव मात्रास अंतर्बाह्य व्यापलेले आहे. जळा वेगळा ठाव आहे, ब्रह्मा बाहेरी जाता नये, म्हणून उपमा नसाहे, जळाची तया श्रीराम. जळाची उपमाही खरे तर योग्य नाही, कारण जेथे जल नाही अशी जागा असू शकते, पण ब्रह्माच्या बाहेर मुळे कोणी जाऊच शकत नाही. ते नाही अशी जागाच नाही. आकाशा बाहेरी पळो जाता, पुढे आकाशची तत्वता, तैसे तया अनंता, अंतची नाही श्रीराम. आकाशाच्या बाहेर पळून जावे असे कोणी म्हणेल तर ते शक्यच होणार नाही, कारण जेथे जावे तेथे आकाश आधीच आहे अशी स्थिती होते. तसाच त्या अनंत अशा परब्रह्माला अंतच नाही. परिजे अखंड भेटले, सर्वांगासली गटले, अति निकट परी चोरले, सकळांसी जे श्रीराम. याप्रमाणे ज्या परब्रह्माची आणि आपली अखंड भेट झालेली असते, जे आपल्या सर्वांगाला अगदी चिकटून राहत असते, इतके ते आपल्या सतत अत्यंत जवळ असूनही ते सर्वांपासून लपून राहिलेले आहे. तयामध्येची असी जे, परितयास नेणिजे, उमजे भास नुमजे, परब्रह्म ते श्रीराम. त्या ब्रह्मामध्येच आपण असतो, पण तरी आपणास याची जाणीव नसते. आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी जो दृश्य जगताचा भास होतो तो मात्र आपल्याला उमजतो, पण परब्रह्म उमजत नाही. आकाशामध्ये आभाळ, तेने आकाश वाटे डहुळ, परिते मिथ्या निवळ, आकाशची असे श्रीराम. आकाशात ढग येऊन ते आकाश मलिन झाल्यासारखे वाटते, पण तो केवळ मिथ्या भासच असतो. अभ्र किंवा ढग आले किंवा गेले, त्याचा आकाशावर काहीच परिणाम होत नाही. ते जसेच्या तसे मलरहितच असते. नेहार देता आकाशी, चक्रे दिसती डोळ्यांसी, तैसे दृश्य ज्ञानियांसी, मिथ्या रूप श्रीराम. आकाशाकडे अगदी टक लावून पाहिले तर डोळ्यांना चक्रे दिसतात, ती खरे तर मिथ्या असतात. तसेच ज्ञानी लोकांना हे दृश्य जगत दिसते, पण ते मिथ्या आहे हे ते जाणतात. मिथ्याची परी आभासे, निद्रिस्तास स्वप्न जैसे, जागा झालिया अपैसे, बुझो लागे श्रीराम. हे दृश्य जगत मिथ्या असले तरी आपल्याला ते जाणवतच असते. झोपी गेलेल्या माणसाला स्वप्न पडते व त्यावेळी त्याला त्या स्वप्नातील घटना अगदी खऱ्याही वाटतात. तो जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला उमजू लागते की ते सर्व स्वप्न होते.
तैसे आपुले न अनुभवे, ज्ञाने जागृती सयावे, मग माईक स्वभावे, कळो लागे श्रीराम. तसे आपल्या स्वस्वरूपाचा अनुभव आला की जो ज्ञानी असतो तो अज्ञानरूपी निद्रेतून ज्ञानाच्या योगे जागा होतो व मग त्याला स्वाभाविकच हे दृश्य जगत माईक आहे हे कळू लागते. आता असो हे कुवाडे, जे ब्रह्मांडा पहिलीकडे, तेची आता निवाडे, उमजवून दाऊ श्रीराम. बरे, आता हे असू दे. ब्रह्मांडा पलीकडे असणारे हे कोडे आता उलगडून दाखवूया. ब्रह्मांडी कालवले, पदार्थ मात्रासी व्यापून ठेले, सर्वांमध्ये विस्तारले, अंश मात्रे श्रीराम. ब्रह्म हे अनंत कोटी ब्रह्मांडात कालवलेले असते. त्याने सर्व पदार्थांना व्यापून टाकलेले आहे आणि सर्वांमध्ये ते पसरलेले आहे, पण तो त्याचा अंश मात्र आहे. ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, सृष्टीमध्ये ब्रह्म असे, अनुभव घेता आभासे, अंश मात्रे श्रीराम. ब्रह्माच्या ठिकाणीच सृष्टीचा भास होत असतो. सृष्टीमध्ये ते ओतप्रत भरलेले असते. अनुभव घेऊ जाता कळून येते की सर्व दृश्य जगत म्हणजे त्या अनंत ब्रह्माचा लहानसा अंश आहे. अंश मात्रे सृष्टी भीतरी, बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्म ब्रह्मांडोदरी, माईल कैसे श्रीराम. त्याच्या अगदी लहानशा अंशात दृश्य सृष्टी भासते, तर बाहेर किती व्यापून उरलेले आहे ही मर्यादा कोण करू शकणार. आपल्या या एका ब्रह्मांडाच्या उदरात सगळे ब्रह्म माऊच कसे शकेल. अमृतीमध्ये आकाश, सगळे साठवता प्रयास, म्हणून तयाचा अंश, बोली जेतो श्रीराम. छोटी तीर्थाची झाडी असते, त्यात सगळे आकाश साठवण्याचा प्रयत्न करावा, तसेच हे आहे. म्हणून त्याच्या एका अंशात सृष्टी आहे असे म्हणतात. ब्रह्म तैसे कालवले, परी ते नाही हालवले, सर्वांमध्ये परी संचले, संचलेपणे श्रीराम. ब्रह्म ब्रह्मांडात कालवलेले जरी असले तरी ते वास्तविक जसेच्या तसे अचल अढळच असते. ते सर्वात व्याप्त असले तरी ते जसेच्या तसे घनदाटच असते. पंचभूती असे मिश्रित, परंतु ते पंचभूतातीत, पंकी आकाश अलिप्त, असोनी जैसे श्रीराम. पंचमहाभूतातही ते असते, पण तरीही ते पंचमहाभूतांपासून अलिप्त असते. जसे चिखलात आकाश दिसते, पण वास्तविक ते चिखलापासून अलिप्त असते. ब्रह्मास दृष्टांत न घडे, बुझावया देणे घडे, परी दृष्टांती साहित्य पडे, विचारिता आकाश श्रीराम. खरे तर ब्रह्माला दृष्टांतच देता येत नाही, पण त्याचे स्वरूप समजून देण्यासाठी दृष्टांत देणे भाग पडते. ब्रह्माला जर दृष्टांत द्यायचा झाला तर दृष्टांत वस्तू म्हणजे आकाश होय. खम ब्रह्म ऐसी श्रुती, गगन सदृशम हे स्मृती, म्हणून ब्रह्मास दृष्टांती, आकाश घडे श्रीराम. श्रुती खम ब्रह्म असे म्हणते, स्मृतीत त्याला गगन सदृशम म्हटलेलं आहे, म्हणून ब्रह्माला आकाशाचा दृष्टांत द्यावा लागतो. काळीमा नसता पितळ, मग ते सोनेची केवळ, शून्यत्व नसता निवळ, आकाश ब्रह्म श्रीराम. सोने व पितळ दोन्ही धातू पिवळेच असतात. पितळेत जरा काळसरपणा असतो, तो नसेल तर त्याला सोनेच म्हणावे लागेल. तसे आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व आहे, ते नसेल तर त्यास ब्रह्म म्हणता येईल. म्हणून ब्रह्म जैसे गगन, आणि माया जैसा पवन, आडळे परिदर्शन, नव्हे त्याचे श्रीराम. म्हणून ब्रह्माला गगनासारखे म्हणतात आणि मायेला वायूसारखी म्हणतात, पण वायू काही डोळ्यांना दिसत नाही. शब्दसृष्टीची रचना होत जात क्षणाक्षणा, परंतु ते स्थिरावेना, वायूच ऐसी श्रीराम. आपण सारखे बोलत असतो तेव्हा शब्दसृष्टीची रचना क्षणाक्षणाला होते आणि जाते, म्हणजेच ती क्षणभंगूर अशाश्वत असते.
वायूही तसाच अत्यंत चंचल असतो, जराही स्थिर राहत नाही. वायूसारखीच शब्दसृष्टीला स्थिरता नसते. असो ऐसी माया मायिक, शाश्वत ते ब्रह्म एक, पाहो जाता अनेक, व्यापून आहे श्रीराम. असो, याप्रमाणे ही माया अशी माईक अशाश्वत आहे, तर अनेकांना व्यापून शिवाय शिल्लक असणारे ब्रह्म हे शाश्वत आहे. पृथ्वीसी भेदून आहे, परिते ब्रह्म कठीण नभे, दुजी उपमा न साहे, तया मृदत्वासी श्रीराम. ते पृथ्वीला भेदूनही आहे, पण ते कठीण नाही. त्याच्या मृदुत्वाला म्हणजे कोमलपणाला द्यायला उपमाच नाही. पृथ्वीहून मृद जळ, जळाहून तो अनळ, अनळाहून कोमळ, वायो जाणावा श्रीराम. पृथ्वीहून जळ मृदू सूक्ष्म आहे, जळाहून अनल म्हणजे अग्नी कोमल आणि सूक्ष्म आहे, त्या अनलाहून वायू अधिक कोमल आहे. वायोहून ते गगन, अत्यंतची मृद जाण, गगनाहून मृद पूर्ण, ब्रह्म जाणावे श्रीराम. वायूपेक्षा गगन म्हणजे आकाश हे तर अत्यंत मृदू म्हणजे सूक्ष्म आहे, पण त्या गगनाहूनही मृदू सूक्ष्म पूर्ण ब्रह्म आहे हे जाणून घ्यावे. व्रजास असे भेदिले, परिमृदत्व नाही गेले, उपमे रहित संचले, कठीण नामृद श्रीराम. ते ब्रह्म वज्रालाही भेदून जाणारे आहे आणि तरी त्याचे मृदुत्व नष्ट होत नाही, असे ते निरुपम आहे. त्याला कठीणही म्हणता येत नाही अथवा मृदूही म्हणता येत नाही, असे ते विलक्षण आहे. पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे ते न नासे, जळ शोषे ते न शोषे, जळी असोनी श्रीराम. पृथ्वीमध्ये ते व्यापून आहे, परंतु पृथ्वी नाश पावली तरी ते नाश पावत नाही. ते जळातही असते, पण जळ शोषले जाते तसे ते शोषले जात नाही. तेजी असे परी जळेना, पवनी असे परी चळेना, गगनी असे परी कळेना, परब्रह्म ते श्रीराम. तेजाला व्यापून ब्रह्म असते, परंतु ते जळत नाही. वायूला व्यापून ते असते, पण ते वायू चळला तरी अचलच असते. गगनालाही ते ब्रह्म व्यापून असते, पण कळून येत नाही. शरीर अवघे व्यापले, परिते नाही आढळले, जवळीच दुरावले, नवल कैसे श्रीराम. सर्व शरीरास ते व्यापून असते, पण ते दिसत नाही. अत्यंत जवळ असून त्याचे ज्ञान नसल्याने ते दुरावल्यासारखे वाटते. हे खरोखरच मोठे नवल आहे. सन्मुखची चहूकडे, तयामध्ये पाहणे घडे, बाह्याभ्यंतरी रोकडे, सिद्धची आहे श्रीराम. ते चहूकडे सन्मुखच असते, एवढेच नव्हे तर त्याच्यामुळेच आपण पाहू शकतो. ते आपल्या सबाह्य अभ्यंतरी साक्षात सिद्धच आहे. तयामध्येची आपण, आपण सबाह्य ते जाण, दृश्या वेगळी खूण, गगना सारिखी श्रीराम. त्याच्यामध्येच आपण आहोत आणि आपल्याला ते अंतर्बाह्य व्यापून आहे. कसे म्हणाल तर ते दिसत नाही, पण आकाश जसे अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक आहे, त्याप्रमाणेच ते आकाशाहून सूक्ष्म आणि व्यापकपणे सर्वत्र कोंदाटलेले आहे. काही नाही से वाटले, तेथेची ते कोंदाटले, जैसे न दिसे आपले, आपणासी धन श्रीराम. जेथे काही नाही असे वाटते, तेथे सुद्धा ते ब्रह्म कोंदाटलेले असते, पण आपणच ठेवलेले आपले धन एक एक वेळा आपल्याला सापडत नाही, तशी अवस्था होते. जो जो पदार्थ दृष्टी पडे, ते त्या पदार्था ऐलीकडे, अनुभवे हे कुवाडे, उकलावे श्रीराम. जो जो पदार्थ दृष्टीला पडतो त्या पदार्थाच्या अलीकडे ते ब्रह्मच असते. हे काय कोडे आहे हे अनुभवानेच उलगडेल. मागा पुढे आकाश, पदार्थे वीण जो पैस, पृथ्वी वीण भकास, एक रूप श्रीराम. सर्व पदार्थांच्या मागे पुढे खाली वर सर्वत्र आकाश असते. पदार्थ नसतील
तर आकाशाची केवळ पोकळी सर्वत्र असतेच. समजा पृथ्वी नाहीशी झाली तरी आकाश सर्वत्र व्यापून जसेच्या तसेच एकरूप असते. जे जे रूप आणि नाम तो तो नाथिलाच भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे श्रीराम. जे जे रूप आणि नाम दिसून येते ते सर्व मिथ्यच आहे. खरे तर नामरूपातीत परब्रह्माखेरीज दुसरी वस्तूच नाही. हे रहस्य आत्मानुभवीत जाणतात. नभी धूम्राचे डोंगर उचलती थोर थोर, तैसे दावी वोडंबर माया देवी श्रीराम. आकाशात मोठे मोठे धुराचे डोंगर दिसतात आणि नाहीसे होतात. तसेच अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी मायादेवी जणू गारुडी विद्येच्या योगे या दृश्य सृष्टीचा आभास उत्पन्न करते. ऐसी माया अशाश्वत, ब्रह्म जाणावे शाश्वत, सर्वांठाई सदोदित भरले असे श्रीराम. अशी ही माया अशाश्वत, क्षणभंगूर, नाशिवंत आहे आणि ब्रह्म हे शाश्वत असून ते सदोदित सर्व ठिकाणी भरलेले आहे हे जाणून घ्यावे. पोथी वाचू जाता पाहे, मातृका मध्येची आहे, नेत्री निघून राहे मृदपणे श्रीराम. आपण ज्यावेळी पोथी वाचू लागतो त्यावेळी त्या पोथीतील अक्षरातही ते असतेच. तसेच ज्या डोळ्यांनी आपण पाहतो त्यापेक्षाही ते अत्यंत सूक्ष्म असल्याने, मृदू असल्याने त्यातून ते ब्रह्मच निघाल्यासारखे वाटते. श्रवणे शब्द ऐकता, मने विचार पाहता, मनास बाह्य तत्वता परब्रह्म ते श्रीराम. कानाने ज्यावेळी आपण शब्द ऐकतो किंवा मनाने संकल्प विकल्प करतो ते परब्रह्मच सर्व इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादींना अंतर्बाह्य व्यापून राहिलेले असते. चरणे चालता मार्गी, जे आडळे सर्वांगी, करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म श्रीराम. पायानी मार्ग चालत असताना ते आपल्या सर्वांगी भरून राहिलेले आहे हे आपल्याला जाणवते. हाताने वस्तू घेतानाही ते हाताना व्यापून आहे हे आपल्याला कळते. असो इंद्रिये समुदाव, तयामध्ये वर्ते सर्व, जाणो जाता मोडे हाव इंद्रियांची श्रीराम. याप्रमाणे ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्यामध्ये ब्रह्मच आहे हे लक्षात आले की त्या इंद्रियांची विषयाकडील धाव नाहीशी होते. ते जवळीच असे, पाहो जाता न दिसे, न दिसोनी वसे काही एक श्रीराम. ते ब्रह्म जवळच असून बाह्य दृष्टीला मात्र प्रयत्न केला तरीही दिसू शकत नाही. पण दिसले जरी नाही तरी त्याच्या अस्तित्वाची जाणीव मात्र होते. जे अनुभवेची जाणावे, सृष्टीचे निअभावे, आपुले न स्वानुभवे पाविजे ब्रह्म श्रीराम. त्याला जाणावायचे असेल तर ही सर्व दृश्य सृष्टी मिथ्या आहे हे अनुभवाने जाणून त्या सृष्टीत गुंतलेले आपले लक्ष काढून घेऊन आपले खरे स्वरूप काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की स्वानुभवाने ब्रह्माशी ऐक्य होते. ज्ञानदृष्टीचे देखणे, चर्मदृष्टी पाहो नेणे, अंतरवृत्तीची ये खुणे अंतरवृत्ती साक्ष श्रीराम. ज्ञानदृष्टीने ज्या गोष्टी जाणता येतात त्या चर्मदृष्टीला दिसत नाहीत. अंतर्वृत्तीच्या खुणांना अंतर्वृत्तीच साक्ष असते. जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी श्रीराम. ही जी स्थिती असते तिला माया, ब्रह्म व आत्मानुभव या सर्वांना साक्षी रूपाने जाणणारी सर्व साक्षिणी तुर्यावस्था असे म्हटले आहे. तिची ओळख पटवून घ्यावी. साक्षत्व वृत्तीचे कारण, उन्मनी ते निवृत्ती जाण, जेथे विरे जाणपण विज्ञान ते श्रीराम. साक्षीत्व ही पण एक वृत्तीच आहे. जेथे साक्षीत्वाची जाणीवही पूर्णपणे विरून पूर्ण निवृत्ती होते तिला उन्मनी म्हणतात.
मनाचाही लय होऊन पूर्ण जीव ब्रह्मैक्य होते, त्यास विज्ञान म्हणतात. जेथे अज्ञान सरे ज्ञान ते ही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी श्रीराम. जेथे अज्ञान व ज्ञान दोन्ही नसते, तेथे परब्रह्माच्या ठिकाणी विज्ञान वृत्ती एकरूप होते. ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेसी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा श्रीराम. असे जे शाश्वत ब्रह्म, तेथे कल्पनेचा लवलेशही नसतो. त्या ठिकाणी योगी लोक स्वस्वरूपानुभवाने परब्रह्माशी ऐक्य पाहून एकांत प्राप्त करतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विमल ब्रह्म निरूपण नाम समास चौथा समाप्त.